तुम्हीही जर 2026-27 मध्ये नवीन घर विकत घेण्याचा जर विचार करत असाल तर मग तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की महाराष्ट्र राज्य सरकारने 2026-27 या नवीन आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून रेडी रेकनरचे दर जैसे थे ठेवलेले आहेत. त्यात कुठलाही बदल हा केलेला नाहीये. याचा फायदा असा होणार आहे की 1 एप्रिल 2026 पासून घर नोंदणी करताना तुम्हाला जुन्याच दरांप्रमाणे मुद्रांक शुल्क हे भरावे लागणार आहे आणि त्यामुळे नक्कीच तुमचे पैसे हे वाचणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि रिअल इस्टेट क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक असा हा निर्णय आहे, ज्यामुळे मुद्रांक शुल्काचा जो अतिरिक्त बोजा जो पडणार होता तो आता यामुळे टळणार आहे. तरी लक्षात घ्या, 1 एप्रिल 2026 पासून महाराष्ट्र राज्य शासनाने नवीन आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनरचे दर हे जैसे थे ठेवलेले आहेत. धन्यवाद.